50, 51, 52, 53, 54, 55. शाबाश. असं का घाबरल्यावर बसलायसा? बघितलं का? अरे आजची करावी लागते कसरत पैलवान व्हायचं असेल तर. अरे खुरा काय गाय म्हशी बी खात्यात. पण हाय का चॅलेंज स्वीकारला आमच्या ताराचं? तुम्ही घेताय? अरे ताराचं वारा बी सण व्हायचं नाही तुम्हासने. अरे असं गपका बसलायचं दाती खेळी बसल्यावानी. अरे करा की कसरत, कुस्ती तर खेळा. नको नको, तारा गेल्या आमचा मी खेळतो. हा तेच म्हटलं मी. अरे ताराचा वारा बी सण व्हायचं नाही तुम्हासने. नरसिंग वस्तात बोला वस्ताद. नमस्कार. अहो तुमचा नमस्कार ठेवा तुमच्याकडे. यो काय चमत्कार दाखवालाय तुम्ही? अहो चमत्कार कुस्ती दिवशी होणार आहे. आज कुठं? अहो आमच्या पैलवानाचा खेळ बघा आणि मग सांगा मला. अहो तुमचा पैलवान कोण आहे ते कळले आम्हाला. अशी लपवाछपी का म्हणून? हो अहो कसली लपाछपी? अहो तुमचा पैलवान नसून पोरगी आहे हे का सांगितलंय आम्हाला? अहो आमच्या पोरीला आम्ही पैलवानच म्हणतो. असं कसं म्हणता पैलवान? अहो आहेच ती. अहो आमच्या अख्ख्या गावात कुणीच तिच्या कुस्तीचा नाद करत नाही. अहो आमच्या ताराचा वारा सणच होत नाही कुणाला. अहो तुमच्या लाडूची कुस्ती बघितली आणि म्हणलं तोडीस तोड पैलवान मिळाला. ठीक आहे ती चांगली खेळत असेल. आपण पोरासंकट कशी काय कुस्ती लावली तुम्ही तिची? अहो वस्ताद त्यांना काय फरक पडणार आहे? काय म्हणजे? अहो पोरीची जात वेगळी पोराची वेगळी. अहो दोघांच्या ताकदीत आणि खेळात फरक असतोय. आणि आपल्याकडे कधी बघितलंय का पोराची आणि पोरीची कुस्ती लावलेली? अहो वस्ताद पोरगा पोरगी भेद करू नका असं सरकार आणि शाने माणसं बोंबलून सांगतात. अहो आजकाल पोरी पोरांच्या पुढे निघून गेल्यात. अहो जुना जमाना गेला आता. ओ जमान्याचं मला सांगू नका, कुस्तीचं बोला. हे बघा खेळ खेळ असतो आणि कुस्ती कुस्ती. अहो त्यात पोरगा पोरी असं काय नाही. समानता पाहिजे. कसली ढेकळाची समानता? ही असली मार्डन नाटक मला सांगू नका. अहो पारंपरिकपणा का हाय का नाही? पारंपरिकपणा? अहो आपल्या देव्या राक्षसाविरुद्ध लढायच्या. अहो झाशीची राणी इंग्रजाविरुद्ध 2 हात करत होती. अहो आपल्या अंबाबाईनं कोल्हासुराला मारलं. अहो ताकद हीच परंपरा आपल्यातल्या बायकांची. अहो पर लढाई वेगळी कुस्ती वेगळी. काय वेगळी सांगा बघू. वेगळी म्हणजे अहो ते काय रे? अहो वस्ताद कशाला लांबड लावायचा? डायरेक्ट मुद्द्यावर आहे की. हे बघा आमचा पट्ट्यात तुमच्या पोरगी संघ कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. कुस्ती मोडली हा केली कॅन्सल कुस्ती. अहो वस्ताद अहो एका वाक्यासाठी अख्खा निबंध लिहिला राव तुम्ही. ए जाऊ दे सोड. कुस्ती कॅन्सल होणं महत्वाचं होतं. झाली ना वा? चल जाऊया. चला. तर सर अरे हा वस्ताद लाडूचा मॅनेजर म्हणून सांगतो. इथनं पुढे लाडूची कुस्ती लावताना तोला मोलाचा पैलवान बघत चला. हा लक्षात ठेवा. हा हा ठेवतो लक्षात. चला समजा. वहिनी फोन लावून सांग. हा सांगा सर. हॅलो वहिनी. हा बोला भाऊजी. अहो ते लाडूच्या कुस्तीचं कळालं का तुम्हाला? पुरी संगड कुस्ती लावली होती वस्तादानं. हो त्यावरून पार गोंधळ घातला लाडूनी. नाही वाटलंच मला. लाडू काय पुरी संगड कुस्ती खेळणारच नाही बघा. आणि कशाला खेळत म्हणा. ते सोडा लाडूसाठी लई चांगली खुशखबर आहे माझ्याकडे. खुशखबर? वय आल्यावर सांगतो की. तवर तुम्ही हँडल करा लाडूला. ठीक आहे? बरं बरं ठीक आहे. अहो द्या मर्दा बरं झालं कुस्ती कॅन्सल केली. लाडू काय कुस्ती खेळायला तयार नाही त्या पोरी संकट. पार राडा घातला तिकडे घरात. अहो मग डायरेक्ट सांगा नाही काय कुस्ती कॅन्सल झाली म्हणून. आता गेल्यावर सांगतो की. सांगितलं कसं येते मी टाण 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 उड्या मारत लई खुश होणार आहे ते. हो पण तिकडे ते ताराचं बाप हे लय अपसेट होणार बघा. विना का आपल्याला काय फाळ पडणार आहे? होय होय होय. अहो मॅनेजर म्हणून मला लाडूची खुशी महत्वाची. ताराच्या बापाचं काय का होईना. काय का विना बोंबलत बस ना. आपल्याला काय जाते. होय चल जाऊया पटपट. काय आलं? कुस्ती कॅन्सल झाली ना. मला वाटलं ही कुस्ती होईल, तुझं 4 चौघात नाव होईल. पण कशाचं काय सगळा घोळच झाला बघ. जाऊ दे की. आपल्या कसा पाहिजे कुस्ती? अगं ही कुस्ती खेळली असती तर 4 चौघांनी माहिती झाली असतीस.
आणि 4 चौघांची माहिती झाली असतीस तर पुढे मोठमोठ्या कुस्त्या खेळायला मिळाल्या असत्या तुला. आणि त्या खेळल्यावरच तुझं नाव होणार होतं. अरे तू लई मोठी पैलवान झालेली बघायचंय मग मला. तू पार ऑलिम्पिक मेडल आणावं असं वाटते मग मला. सगळ्यांनी विचारायला पाहिजे की मेडल आणणारी तारा कुणाची पोरगी आहे. मी अभिमानानं सांगन मेडल आणणारी तारा या नानाची पोरगी आहे, या नानाची. मी मेडल आणते नाना, तुम्ही काय काळजी करू नका. अगं पण कसं? अगं आपल्या गावातल्या तालमीत तुझ्या तोडीचा एक बी पैलवान नाही. अगं एक जण बी तुझ्या समोर तिकणा झालाय. अगं असं झालं तर तुझा सराव कसा होणार? मोठ्या तालमीत पाठवायचं तर तो खर्च झेपणार नाही आपल्याला. अगं ही कुस्ती झाली असती तर स्पॉन्सर मिळाला असता तुला. ऐन टायमाला वस्तादानं माघार घेतली. कारण काय तर पोरगी. कसं होणार ग तारे? तुम्ही काय काळजी करू नका नाना, मी पहिलवान म्हणजे होणार. काय गरज नाही आपल्या लाडूची. तेल लाव गेला तर उचलूनच भेटते त्याला. तुम्ही काय काळजी करू नका, ही तारा तुमच्या सोबत. नाही तारे, त्या लाडू संगत तुझी कुस्ती व्हायलाच पाहिजे. देव कोरोनी ही कुस्ती हो. छान. रोज असाच शहाण्यासारखा वागत जा. मोठ्यांकडून चांगले संस्कार घे आणि वाईट काय असेल तो सोडून दे. चला आता पुढचं. हात जोडा. या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता बुद्धिरूपे संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता शक्तिरूपे संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता शान्तिरूपे संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. नमस्कार. आता ह्या सगळ्याचा अर्थ माहितीये का नुसतंच म्हणतोयस? नुसतंच म्हणतोय. मग असं नाही चालणार. अर्थ माहिती पाहिजे ना. मग आधी तू सांग, मग मी सांगतो. आता याचा अर्थ असा आहे, जी देवी प्रत्येकात बुद्धी रूपात, शक्ती रूपात, शांती रूपात आणि आई रूपात वसलेली आहे, तिला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. म्हणजे प्रत्येक बाईमध्ये, मुलीमध्ये देवी वसलेली असते, तिला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार. म्हणजे तुझ्यात पण देवी आहे? होय, तिच्यात सरस्वती आहे. सरस्वती? गोदाका तुझ्यात कुठली देवी आहे? गोदाकामध्ये पण आहे अन्नपूर्णा देवी. अन्नपूर्णा देवी? शान ग माझं बाळ. अरे राधाताई आणि चंदाताई त्यांच्यात बी? हो, त्यांच्यात पण आहे. तर त्यांना बी माझा नमस्कार. माऊ, काकीमध्ये कुठली देवी आहे? कडक लक्ष्मी. कडक लक्ष्मी? तिला पण माझा नमस्कार. आणि लाडू, तुला माहितीये तारामध्ये सुद्धा देवी आहे. तिला बी माझा नमस्कार.
श्रीपती लक्ष्मी आणलंय काय गे एवढं हा? श्रीपती माधू पटापटा या बॅगा घेऊन जावा. अरे 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 लाडू 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 काय आणतोस? अगं बाई इनबाई तुम्ही कसं काय आला सा? तब्येत बरी आहे ना व? हाय बरी हाय पण ताप व्हायचा तू होतच की. या या ये आत चल या, मम्मी. या. ये लाडू. लाडू हे बघ ती मम्मी बर खालचे. राधे पाणी घेऊन ये. या या ये ग या बसा. बस बसा बसा बस. बरं गोदाक्का जेवण तयार आहे ना व? होय बनवलंय की. काय काय बनवलंय सांगा की जरा. वांग्याची भाजी आमटी भात आणि हिरवी मिरचीचा ठेचा बी केलाय. ठेचा केलाय? होय. पेशंट आहेस नव तू? आजारी आहेस नव? नाही गोदाक्का हे असलं ठेचा पिचा काय चालायचं नाही. आमच्या फॅमिली डॉक्टरनं सांगितलंय. हे पाटकांकडे कसं ते वरण भात तूप मीठ बनवतात का नाही तसलं काय तर खायला सांगितलंय बघा डॉक्टरनं. हे साधं पाणी प्यायचं नाही 24 तास उकळलेलंच पाणी प्यायचं असं बी सांगितलंय फॅमिली डॉक्टरनं. हे पाणी उकळूनच आणा काय. बरं गोदा का तुम्ही समधी तयारी करा जावा तर आम्ही फ्रेश होऊन खाली येतो. हा काय ऐक बरं वाटलं आता. बरं चल मम्मी चल हळू. जाऊ बाई चंदा ताई ते चंदीला तिच्या तात्याचं घर सोडवणं झालतं म्हणून 4-8 दिवस तिकडच राहते म्हणल्या. तुम्हाला बरी आठवणी आल्या हो चंदीची? नाही जाताना सोबत गेला होतात ना तुम्ही म्हणून विचारलं. हा आता आलोय एकटच पण तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही फोन करून सांगतो तिला तुम्हाला तिची लई आठवणी आल्या म्हणून. हा बरं राणा भाऊजी कुठे आहेत? नाही आला अजून. आलं नाहीत? अरे देवा येणार आहेत ना व का रमलं तिकडच? नाही जाऊबाईसनी राणा भाऊजींची लई आठवण येत असेल. चंदीची कशी आठवणी आल्या तशी. बरं लाडू अरे आम्ही असं ऐकलं तू कुस्ती जिंकला आणि तुला ते काय सत्कार बित्कार बी झाला म्हणा तुझा. वय आणि गदा बी मिळाली मला. अरे वा फक्त आता ती गदा आमच्या डोसक्यात घालू नकाच म्हणजे झालं. असं कसं घालीत? तू देवी आहे. देवी आहे? हा कडक लक्ष्मी. कडक लक्ष्मी? वय तू सारखी वरडते म्हणून कडक लक्ष्मी. काय 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 झालं मम्मी? आता पाय बी दुखायलाय काय? हळू हळू जरा मम्मी. हे बघ पेशंटनी असं जोर जोरात हसायचं नसतंय. उग काय वर खाली झालं म्हणजे काय करशील? हा बरं लाडू तू कुस्ती जिंकला आम्हाला लई भारी वाटलं बघ. तुझ्या पुढच्या कुस्तीला पक्क येणार हा आम्ही. पुढची कुस्ती मी नाही खेळणार. ते का म्हणून? पहिलवान की सोडलास काय? नाही मग असली कुस्ती नाही खेळणार मी. माऊ तू सांग की बसतात अण्णा. हो आपण आधी जेवूया मग बघूया काय सांगायचं ते. हा आम्ही आलो. चल 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 लवकर. हे असली कुस्ती म्हणजे कुठली कुस्ती ग? खरं असल्या टायमाला चंदीची लय आठवण येते बघा मला. आणि मग अगं खबऱ्या अशा आरामात मिळतात आम्हाला. बरं ते जाऊ दे आता आम्हीच काढतो खबर काय ते. एक काम कर मम्मी पर्स घे आणि वरती जा 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 आम्ही आलो जा. हो 1000 वेळा सांगितलं फालतू ना सोड म्हणून. बरं ते जाऊ दे. मला सांगा सनीदा त्या ताराची लाडूवर कुस्ती झाली असती तर काय झालं असतं? पोरी संगत कशी खेळणार कुस्ती आहो द्या. तो मुद्दा वेगळा आहे हो. नुकसान काय झालं असतं ते सांगा. नाही नुकसान काय झालं असतं असं नाही पण आता लाडूचीच इच्छा नाही कुस्ती खेळायची पोरी संगत. आता नाही तर नाही मग. आणि तसं बी वस्तात असते सांगून कुस्ती कॅन्सल केल्यानं पहिलं जाऊन लाडूला सांगतो जाम खुश होणार आहे बघ. ती पोरगी आहे हीच तर गोष्ट आहे हो. एखादा पोरगा असतं की नाही तर लाडूला आणि ताकद दाखवायचा चान्स मिळाला असता. वय वय वय
तुम्हाला सांगतो सनीदा, लाडून की नाही जास्तीत जास्त कुस्त्या खेळायला पाहिजे, म्हणजे तो फेमस होईल. आणि तो फेमस झाला की नाही की मी मॅनेजर म्हणून फेमस. नाही फेमस वाजले बघा. आता ही कशाला फोन करायला लागली? हो चला, वहिनी साहेबांच्या मम्मी ऍडमिट आहेत ना. अहो कधी कोण गचकल त्याची कधी बातमी सांगता येत नाही. अरे वही की थांब जरा बघ. हॅलो. हा हॅलो, ऐका आम्ही आलोय बरं का परत घरी. हा बर बर. ते मम्मीला हवा पालट म्हणून जरा घरीच आणलंय. काय काय प्रॉब्लेम आहे काय? काय नाही, येतो घरला. हा ठीक आहे. काय झालं म्हणजे? गचकले नाही, टपकल्या इथं. अरे घरला आल्या आणि येताना मम्मीला बी घेऊन आले. आता घरात डबल ताप. अरे घरी जाऊच वाटणं झाले मला. अरे परत फोन आलाय बघ. आता तुमचं तुम्ही बघा. इथं बघतोच मी, थांबतो. हॅलो. हा ते ना ब जरा घरी लवकर परत या. मला टाइम लागणार आहे. का? ते 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 हा ते लाडूच्या कुस्तीचा गोळ मिटवायचा आहे. कसला घोळ? अगं त्या वस्ताद आणि लाडूची कुस्ती एका पोरी संकट लावल्या. आता लाडू तयार नाही आणि सगळ्या गावभर पोस्टर लागलेत लाडूचं आणि त्या पोरीचं. मग आता आम्हाला जरा चर्चा करून ते कुस्ती कॅन्सल करायची आहे, म्हणून टाइम लागणार आहे. तू जेवून घे आणि पहिलं मम्मीला जेवायला घाला आणि झोपू तिला. म्हणजे काळजी घे. मी आलोच. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेवा. ठोकळ्याची झेरॉक्स कॉपी हे गब्दुल म्हणून पोरींसंगत कुस्ती कशी खेळणार. जाऊ दे मुर्दे, आपल्याला काय. मम्मी. हो सनीदा. हा? अहो वहिनी साहेबांनी असं काय सांगितलं सा? अहो कुस्त्या तर कॅन्सल झाल्या ना. अरे घराबर राहायला कारण गावते, कशाला सोडू मी. ते नव सनीदा, तू ताराचा बाप असा कसा काय हो? त्याला काय बी कसं काय वाटत नाही एका पोरगीची पोरग्यासंगत कुस्ती ठेवायला? मला बी तेच कळणं झालं. अवद्या कुठला बाप पोरीची कुस्ती पोरासंगत लावतो रे? ताराचा बाप. ताराचा बाप जर एका पोरग्याबरोबर पोरगीची कुस्ती लावत असेल तर नक्कीच त्या पाठीमागे काहीतरी कारण असणार. काय बी म्हणा, लय डेअरिंग बाज आहे ताराचा बाप. वय 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 वय. तुम्हाला सांगतो सनीदा, असला डेअरिंग बाज बाप कोणी लय खतरनाक असतो. आपल्या पोरीचं नाव मोठं व्हावं म्हणून त्यानं हे सगळं केलं असणार. आणि असं जर असेल तर तो ही कुस्ती होण्यासाठी काय बी कर बघा. आता कुस्तीच कॅन्सल केली, आता काय ढेकळं करणार आहे वय? आता बसू दे बोंबलत. अहो पण माझा 18 रुपये पाण्यात टाकलं सर राव. धुरात गेल्यापेक्षा पाण्यात गेलेलं बरं. पाण्यात टाक. आता ते बी फेकून देईन, मग बंद कर नाही तर. कोण हाय का घरात? कोण हाय का घरात? हा येऊ काय? जरा बोलायचं होतं. अहो या ना. नमस्कार. नमस्कार. मी ताराचा बाप नाना.